नमस्कार, मी विनोद तळेकर. करेक्ट कार्यक्रममध्ये आज आपलं स्वागत आहे. आजच्या करेक्ट कार्यक्रममध्ये आपण एक वेगळा विषय हाताळणार आहोत. सध्या महाराष्ट्राचा राजकीय पट हा मराठी विरुद्ध अमराठी वादानं व्यापलेला आहे. याला निमित्त ठरलं ते राज्य सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाचं. राज्य सरकारनं इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा ही तिसरी भाषा शिकवावी या संदर्भातला एक निर्णय घेतला आणि त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. निषेधाचा आगडोम इतका उसळला आणि इतका जबरदस्त रेटा होता की सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. पण या निमित्तानं मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या अजेंड्यावर हा मराठी अस्मितेचा मुद्दा आला. त्यातच निशिकांत दुबे आणि पप्पू यादव यासारख्या खासदारांनी चिथावणीखोर वक्तव्य केली. हा वाद अधिकच पेटला. पण या सगळ्या वातावरणात एक सूर असाही होता की या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मराठी आणि अमराठी असा वाद पूर्वीपासून केव्हा नव्हताच. उलट हे दोन्ही समाज एकत्र नांदत होते आणि हा जो सूर आहे तोच सूर आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आजच्या कार्यक्रमामध्ये काही अमराठी नेते आहेत. यापैकी अनेक नेत्यांना तुम्ही ओळखता. त्यांची या सगळ्यातली मतं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. मराठी माणसाबद्दल त्यांना काय वाटतं, मराठी अमराठी वादाबद्दल त्यांना काय वाटतं आणि इतर सगळ्या बाबी, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल आणि साहित्याबद्दल, इतरही संस्कृतीबद्दल त्यांना काय वाटतं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत या चर्चेमध्ये एक मोठं हेवी पॅनल आहे. आपण यातले अनेक चेहरे बघितलेले असतील. माझ्या अगदी सुरुवातीला आहेत संजय पांडे, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, भाजपचे नेते आहेत. पांडेजी, आपलं स्वागत आहे. संजय निरुपम यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेली अनेक वर्ष त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. चरणसिंग सप्रा, काँग्रेसचा एक कल्चर्ड आणि सॉफिस्टिकेटेड नेता म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तम मराठी बोलतात, अर्थात सगळेच नेते उत्तम मराठी बोलतात. याशिवाय आनंद दुबे ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत आणि गेल्या अनेक दिवसात तुम्ही अनेक वादांमध्ये त्यांना पक्षाची बाजू मांडताना पाहिलेलं आहे. याशिवाय आपल्यासोबत कमलेश राय आहेत, उपनेते आहेत शिवसेना शिंदे गटाचे, आणि गोपाळ शेट्टींची सुद्धा तुम्हाला वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. भाजपचे एक प्रमुख नेते आणि महापालिकेपासून, विधानसभेपासून अगदी संसदेपर्यंत मुंबईचं प्रतिनिधित्व केलेले नेते. याशिवाय माझ्या या चर्चेमध्ये राजन सिंग जे आमदार आहेत भाजपचे, ते सुद्धा सहभागी होणार आहेत. ते सहभागी आल्यानंतर त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार. मला सुरुवातीलाच संजय निरुपमजी तुमच्याकडनं सुरुवात करायची आहे. तुम्ही अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहात. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून, सोनिया गांधींपासून अनेक नेत्यांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. अनेक पिढ्या अमराठी नेत्यांच्या किंवा अमराठी भाषिकांच्या अनेक पिढ्या इथं राहतात. या सगळ्या वादाबद्दल सर्वप्रथम तुमचं मत काय आहे? महाराष्ट्र आणि उत्तर भारत मैं खास करून सांगू शकतो. बूम घ्याल फक्त. महाराष्ट्र आणि उत्तर भारतचा जो संबंध आहे ना, फार जुना आहे. एकदम तुम्ही भगवान प्रभू रामचंद्रच्या जीवनात जाणार तर तेव्हा नाशिकमध्ये येऊन ते ठरले होते. त्यानंतर तुम्ही एक शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता तेव्हा आम्हाला असा सांगितलं गेलेलं आहे, इतिहासमध्ये पण आहे, की गागा भट जो आले होते ज्याने त्यांचा राज्याभिषेक केला ते बनारसहून आले होते. तो दोन ऐतिहासिक आणि पौराणिक रेफरन्स आहेत. त्यानंतर इकडे जो टेक्स्टाईल मिल होता, टेक्स्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात यूपीहून मजदूर आले होते. गेला 100-200 वर्षापूर्वी ते इकडे लोक येत आहेत. अजून एक कहाणी मला सांगितलं गेलं की जेव्हा अंग्रेज लोकांच्या इकडे राज होता तेव्हा त्यांना एक जो कुर्ता असतो ना, तो कुर्तेवर एक काहीतरी इस्त्री केला पाहिजे, तो एक धोबी पाहिजे होता. तो इकडे धोबी नव्हता, तो यूपीहून तो धोबी आणले होते. धोबी आज अजूनपर्यंत ते महालक्ष्मीकडे राहतात. जो धोबी घाट आहे तो धोबी घाटचा इतिहास एवढा जुना आहे. म्हणजे उत्तर भारत आणि महाराष्ट्राचा संबंध खूप जबरदस्त आहे, खूप जुना आहे आणि एक सळोख्याचा संबंध आहे, प्रेमचा संबंध आहे. आणि या संबंधाचे जो नवीन प्रतीक म्हणून आम्ही इकडे काम करतो आणि महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राच्या लोकांबरोबर मिळून आम्ही काम करतो. त्यांचा जो सुखदुःख आहे त्याच्यामध्ये आम्ही राहतो. तो असा काही नाही की काही नवीन असा काही प्रकार घडलेला आहे. आम्ही खूप वर्षापासून आमचे लोक, आमचे पूर्वज इकडे येत होते, राहत होते आणि महाराष्ट्राची सेवा करत होते, मुंबईची सेवा करत होते. राहिला बात मी जनसत्तामध्ये होतो, त्यानंतर बाळासाहेबांनी मला दोपहर का सामनाची संपादकची जबाबदारी दिली. आता बाळासाहेब कधीही हिंदीच्या विरोधात नव्हते.
त्यांच्या मनात हिंदीच्या प्रति जबरदस्त प्रेम होतं. आणि प्रेम नव्हता तर मला कधी त्यांनी दोपहर का सामना ती कधी न्यूजपेपर कधी सुरू नाही केलं होतं आणि कधी मला संपादक म्हणून कार्यकारी संपादक म्हणून निवड नाही केलं होतं. आणि त्याने मला राज्यसभामध्ये पाठवलं. तो मला माझ्या एकच सांगायचं आहे की हिंदी जो महाराष्ट्र शासनातर्फे जो हिंदीचा प्रस्ताव आहे तो एक त्रिभाषा सूत्रमध्ये एक तिसरी भाषा म्हणून ऐच्छिक भाषा म्हणून सजेस्ट केलेला गेलेला आहे. याच्यामध्ये काही चूक नाही. तो मराठी भाषाला डावलून जेव्हा हिंदी कोणी आणतो तेव्हा विरोध केला पाहिजे. आम्ही पण त्याच्याबरोबर उभे राहणार. कारण महाराष्ट्राची भाषा मराठी भाषा आहे. मराठी भाषाचा सन्मान झाला पाहिजे. मराठी समाजच्या, मराठी संस्कृतीच्या, मराठी परंपराचा सन्मान झाला पाहिजे. पण मराठी भाषा एक सक्तीची भाषा आहे. सर्वांना शिकायला पाहिजे. त्याचबरोबर समजा तुम्ही इंग्रजी आणि हिंदी शिकला तो काय प्रॉब्लेम होईल हा आमच्या मनात एक प्रश्न आहे. आणि जे हिंदीच्या विरोधात करतात त्यांना इंग्रजी चालेल, पण भारतची मातीची भाषा जो आहे हिंदी, ते हिंदी नाही चालेल. हा थोडा एक चुकीची भूमिका त्यांची आहे. या भूमिकाचा आमचा विरोध आहे. मी असं सांगत नाही की मुंबईमध्ये सर्वांना हिंदीमध्ये बोलला पाहिजे, महाराष्ट्रात सर्वांना हिंदी बोला नाही. तुम्ही आमची भाषा, महाराष्ट्राची भाषा मराठीमध्ये बोला. पण ज्यांना मराठी येत नाही त्यांना आता तुम्ही शिकविण्याचा प्रयत्न करा. नाही तर तुम्ही जाणार आणि मराठी इम्पोज करणार. पण आक्षेप असा आहे की पहिलीपासून हिंदीची सक्ती कशाला? 5वी पासून हिंदी आहेच आणि महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला उत्तम हिंदी येते. असं असताना मराठी सोबत इंग्लिश सोबत हिंदीची सक्ती का, हा आक्षेप आहे. एवढा मोठा प्रश्न नाही आहे की पहिलीपासून का आणि 5वी पासून आहे. कधीही शिकू शकतात. पण हिंदीच्या विरोधात तुम्ही विजयी जुलूस आणि विजयी मेळावा करता. हिंदी एक राष्ट्रभाषा नाही आहे, आम्ही मी मानतो, पण एक राष्ट्रीय भावनाचं प्रतीक आहे. आजादीचं जेव्हा आंदोलन होत होतं तेव्हा पण हिंदीमध्ये बंगाली लोक, मराठी लोक, गुजराती लोक सगळे हिंदी भाषामध्ये एक संवाद करत होते. तो हिंदी भाषाचा एक चांगला महत्व आहे देशात. आणि या महत्व स्वीकार करण्यामध्ये मराठी किंवा बंगाली भाषाचा अपमान होईल असा होत नाही. एक आमचीच भाषा, सर्व भाषा तो संस्कृतहून आलेली आहे. तो माझा असा सांगण्याचा आहे की तुम्ही आग्रह ठेवा की मराठी सगळ्यांना बोलायला पाहिजे, पण ज्यांना मराठी येत नाही त्यांना कानफाडात मारणं हा चुकीची भूमिका, हा चुकीचा मुद्दा आहे. आनंद दुबेजी, हा चुकीचा मुद्दा आहे. म्हणजे हिंदी भाषेसंदर्भात आग्रह असणं वेगळं किंवा मराठी भाषेसंदर्भात आग्रह असणं वेगळं, पण जबरदस्तीने तो निर्णय एखाद्यावर लादणं ही चुकीची बाब असल्याचा मुद्दा आहे. विनोदजी नमस्ते, सप्रेम, जय महाराष्ट्र. विषय असा आहे की आम्ही जे हिंदी भाषी लोक मुंबईमध्ये राहतो, या तुमच्या जे नाव आहे अमराठी नेता, आम्हाला कधी वाटलं नाही की आम्ही अमराठी आहोत. ठीक आहे, आम्ही बोलचालमध्ये हिंदी जास्त यूज करतो बिकॉज लोकांची संख्या, आम्ही जिथे राहतो लोक हिंदीमध्ये जास्त बोलतात. पण हे अर्थ नाही की आम्ही मराठी बोलत नाही. आज मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलत आहे. ठीक आहे, 100% माझी मराठी चांगली नाही मला पण माहीत आहे, पण माझा प्रयत्न असा आहे की तुम्ही पण माझं समर्थन करू शकतो. विनोदजी, वाद कुठे नाही आहे. वाद सिर्फ फक्त इतका आहे की तुम्ही 1 ते 5वी पासून जे लहान मुलं आहे, जे म्हणजे रुरल इंटिरियरमध्ये राहतात, ज्यांना फक्त आपल्या वडिलांसोबत मराठीमध्ये संवाद केला पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्यांना 5वी, ज्यांची जे पहिली शाळामध्ये आहे त्यांची वय असतात 5 ते 6 वर्ष, हे नाही ॲक्सेप्ट करू शकत. त्यामुळे फक्त आमच्या इतका मत आहे की तुम्ही त्यांच्या 5वीच्या नंतर 100% करा ना. आम्ही ना हिंदीचे विरोधी आहेत, ना आम्ही अंग्रेजीचे विरोधी आहेत, ना आम्ही गुजरातीचे विरोधी आहे. आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की जे मुंबईमध्ये राहतात ते मुंबईकर आहेत आणि जे मुंबईकर आहेत ते आपोआप ते मराठी माणूस आहेत. तर मराठी अमराठीचा वाद आम्ही सुरू केलेला नाही. आमच्या पक्षामध्ये जसा पूर्वी नेते सांगितले की आमचे नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी आणि उद्धव ठाकरे साहेबांना आम्हाला हेच इच्छा दिली आहे की आपण सगळे एक आहोत. तर या एक आहोत याच्यामध्ये जर कोणताही वाद सुरू झाला, समजा एक मुंबईमध्ये एक घटना झाली, त्या घटनावर निशिकांत दुबे सारखा एक 4 वेळचा सांसद झारखंडमध्ये बसून हे चॅलेंज करतोय पूर्ण महाराष्ट्राला की जर तुमच्यामध्ये हिम्मत आहे तर तुम्ही या दिल्ली, या UP, बिहार, तुम्हाला मी पटकून मारेल. आणि त्यानंतर फक्त
साठी एक निषेध करतात भाजपचे लोक, जे महाराष्ट्राचे लोक आहेत, आणि हे नाही बोलत आहे की ह्यांची निष्कासित करा किंवा यांना सस्पेंड करा पक्षातून. म्हणजे दुटप्पी म्हणजे बघा, असं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, तर पहिली आम्ही मराठी आहोत. ठीक आहे, आमचे आडनाव दुबे, चौबे, गुप्ता, यादव, सिंग ह्याचा काही फरक पडत नाही. आमच्या मनात मराठी आहे. बिकॉज जे छत्रपती संभाजी महाराजांचे एकदम जवळ मित्र होते, कवी कलश, ते कन्नौजचे होते. उत्तर प्रदेशचे कानपूरचे जवळ कन्नौज. म्हणजे किती मोठा इतिहास आहे हिंदी भाषी आणि मराठी भाषी. म्हणजे 400-500 वर्ष पूर्वी आम्ही साहेब, म्हणजे आमचे जे महापुरुष आहेत त्यांच्या सोबत आम्ही राहत आहोत. गागा भट्ट पासून आज आनंद दुबे आहेत, संजय निरुपम, संजय पांडे, चरणसिंग सप्राजी, कमलेशजी, गोपालजी. आम्ही कधी असा स्वप्नामध्ये नाही विचार केला की आम्ही मराठी नाही आहोत. आम्ही मराठी आहोत. ठीक आहे की आम्ही माझा जन्म वाराणसीला झाला, आमची जास्त चांगली मराठी नाही, कधी मराठी शाळेमध्ये शिकायची आम्हाला सौभाग्य नाही भेटला, तो वेगळा विषय. पण महाराष्ट्रासाठी जेव्हा गरज पडेल, हे हिंदी भाषी किंवा हे अमराठी लोक तुम्हाला पहिली पंक्तीमध्ये रक्त घेऊन मिळणार की भाई आम्ही रक्त देतो महाराष्ट्रासाठी. पण हे जे म्हणजे महाराष्ट्रासाठी जेव्हा योगदान द्यायची वेळ येते तेव्हा आम्ही मागे हटत नाही. बरं, या चर्चेमध्ये सहभागी तुम्ही जरा करा विनोदजी. अगदी नक्की. आपण संजय पांडेंना विचारूया. मी या चर्चेमध्ये जे सहभागी नेते आहेत त्यांना जर मराठी बोलताना थोडंसं हेजिटेशन होत असेल किंवा थोडी अडचण होत असेल तर हिंदी बोललात तरी चालेल, ही एक मी क्लॅरिफिकेशन आणि विनोदजी एक 5 सेकंड बोलतोय. मराठीची पाठशाला सुरू करणारा पहिला पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आम्ही सांगितलं आहे की ज्यांना मराठी येत नाही आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला मराठी शिकवायची जे प्लॅटफॉर्म आहे ते देतो, साधन संसाधन आम्ही देतो. म्हणजे तुम्हाला नाही आले काही गरज हरकत नाही, तुम्ही या आमच्या सोबत, आम्ही मिळून शिकू. अगदी. संजय पांडेजी, हा जो मुद्दा आहे की राजकारणासाठी या सगळ्याचा वापर केला जातोय, निशिकांत दुबेंना खरं तर काहीच बोलायची गरज नव्हती. हा वाद शांत होत असताना अचानक निशिकांत दुबेंसारखं वक्तव्य या वादात चिथावणी देणारं ठरलं असं वाटत नाही? असं आहे, सर्वप्रथम भाषा हा संवादचा माध्यम आहे. पुरोगामी महाराष्ट्रात राहताना, ज्या महाराष्ट्रात ही संतांची भूमी आहे, योद्धांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सारखे योद्धे ह्या महाराष्ट्राने दिलेत. पण माझा प्रश्न एकच आहे की का आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्राचं असं बोलू शकतो का? ते अवघ्या देशाचे आहेत, अवघ्या देशाचे आराध्य आहेत ते. आम्ही संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, त्यांचा विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. पण जर आपण इतिहासात बघितलं तर हेच छत्रपती शिवाजी महाराज जर ह्यांनी असं विचार केला असता की फक्त मी मराठींसाठीच लढणार, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहून त्याला सार्थक करणारे हा एक महान योद्धा होता. अटकेपर्यंत आपलं साम्राज्य होतं, पण तेव्हा त्यांनी हा विचार नाही केला की तो हिंदी भाषिक आहे, मी त्यांच्यासाठी नाही लढणार. आता कवी कलश, गागा भट ह्यांचं उदाहरण दिलंच आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेर श्वासापर्यंत त्यांच्या सोबत कोणी राहिला असेल तर कवी कलश होते. हे आहे हिंदीचं आणि हिंदी भाषिकाचं आणि महाराष्ट्राचं नातं. ते आपल्याला नाकारता येत नाही. जर ह्या योद्ध्यांनी असं विचार केला असता की ते हिंदी भाषिक आहेत, मग पानिपतचं युद्ध झालं असतं का? पण त्यांनी असा विचार नाही केला. अखंड भारत हा भारतातला सर्व नागरिक सनातन धर्माला मानणारा हा भारताचा आहे. आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज हे लढले. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा आत्मसात करतो, ज्यांनी 16 भाषा आत्मसात केल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यातली सर्वात पहिली भाषा म्हणजे कुठली, तर ती मैथिली होती. आग्रेच्या मोहिमेनंतर जेव्हा महाराजांनी संभाजी महाराजांना आग्रेत सोडलं आणि ते तिकडे राहत होते, तेव्हा त्यांनी सर्वात पहिली भाषा शिकली ती मैथिली होती. असे आमचे छत्रपती संभाजी महाराज. हे आहे नातं. मग जे नेते आज हा वाद निर्माण करतायत आणि स्वतःला शिवरायांचे वंशज किंवा वारसा, त्यांचा वारसा घेऊन चालतोय असे म्हणतायत, पण त्यांना हा प्रश्न विचारायला नको? नाही, पण त्याच वेळेला निशिकांत दुबे सारख्यांना सांगितलं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे संजय पांडेजी. तुमचे जर नेते असं वक्तव्य करत असतील तर या गैरजबाबदार वक्तव्याचा तुम्ही निषेधही करू नये. निशिकांत दुबेंच्या बद्दल, त्यांच्या वक्तव्यांच्या बद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी त्याचा खुलासा केला आहे, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही निशिकांत दुबेचा अशा गोष्टीचा निषेधच करतो.
त्यात काही दुमत नाही. पण जे इथे चाललंय, महाराष्ट्रात राहतो, मराठी आलीच पाहिजे, पण इतर भाषांचा द्वेष नको. अट्टहास हे महाराष्ट्राचे इतिहास संस्कृती नाहीये. संस्कृती नाहीये. आपल्याला अभिमान आहे मराठीपणाचा, महाराष्ट्राचा. देशाला दिशा दाखवणारा हा महाराष्ट्र आहे. देशाला दिशा- आजपासून नाही तर आधी अनादी काळापासून. अगदी देशाला दिशा दाखवणारा कमलेश हा मुद्दा आहे. अटके पार आपलं मराठ्यांचं राज्य होतं, पण परवाच्या भाषणामध्ये राज ठाकरेंच्या भाषणात सुद्धा हा मुद्दा आला. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेला मराठ्यांचं राज्य दिल्लीवर सुद्धा होतं, या संपूर्ण हिंदुस्थानवर होतं, तेव्हा कधी आम्ही मराठीची सक्ती केली नाही, मग हिंदीची सक्ती आत्ताच का? देखिए, आज छोटे बच्चों पे हिंदी की सख्ती जो डाल रहे हैं, उसका विरोध जो हो रहा है वो कहीं ना कहीं महाराष्ट्र में ठीक हो रहा है. 5वीं के बाद हिंदी आना चाहिए. उसके पहले बच्चों पे ऐसे इतना लोड है पढ़ाई का कि उसके ऊपर और एक सब्जेक्ट डालेंगे तो उनके लिए बहुत दिक्कत होगी. इसीलिए शासन ने, आदरणीय मुख्यमंत्री जी ने, डिप्टी सीएम ने मिल के उसको विड्रॉ कर लिया. उसके बाद मुद्दा नहीं मिला तो लोगों ने उसके लिए मोर्चा निकालना और किसी को जाके मारना पीटना. हम हमेशा कहते हैं कि महाराष्ट्र हमारी माँ है, उत्तर प्रदेश हमारी मौसी है. हम पैदा हुए यहाँ, गांव से संबंध है, लेकिन हमारी सब कुछ आज मुंबई है. हमारे बच्चे यहीं पढ़ते हैं. अगर हम अपने बच्चों को गांव छोड़ के आते हैं तो पीछे से ट्रेन पकड़ के मुंबई आ जाते हैं. अब वो जाने वाले नहीं है उत्तर प्रदेश, बिहार या झारखंड या कहीं और, वो यहीं रहेंगे. तो हम हमेशा कहते हैं कि मराठी हमारे बड़े भाई, हम उनके छोटे भाई. जहां मराठी का पसीना गिरेगा वहां हम खून बहाएंगे, लेकिन उनका साथ नहीं छोड़ेंगे. और महाराष्ट्र की संस्कृति, जो शिवाजी महाराज की संस्कृति है, उसी के साथ हम जिंदा रहेंगे और उसी के साथ हम मरेंगे. तो हमें लोगों की मदद करना है. अब कुछ लोग अपनी राजनीति बचाने के लिए इस तरह का एक आंदोलन दिखा के कि कोई चाय बेच रहा है, कोई पान बेच रहा है, किसी को जाके 2 थप्पड़ मार देना, ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है, ये महाराष्ट्र का कल्चर नहीं है. और ये महाराष्ट्र के न जितने पुरखे और पुरनिया और जितने बड़े नेता थे, न उन्होंने कभी सिखाया है. महाराष्ट्र की धरती पे हमेशा मराठी आदमी परप्रांति को मदद किया है. ये मैं पर्सनल व्यक्तिगत मेरा तजुर्बा है. कोई उंगली पे गिने जैसे निशिकांत भाई वहां से बोल रहे हैं, वैसे यहाँ भी कुछ लोग बोल रहे हैं. लेकिन अगर आप टोटल मानेंगे तो 100 में 98 मराठी आदमी परप्रांति को मदद करता है. मगर आपको लगता नहीं की निशिकांत दुबे सारख्या वक्तव्यामुळे इथले राहणाऱ्या उत्तर भारतीयांना त्रास होऊ शकतो किंवा त्रास होत आहे? ये सत्य है कि उनके वजह से थोड़ा सा द्वेष फैल रहा है, क्योंकि वो लोग ये सोच रहे हैं कि उनके क्षेत्र में जो वोटर हैं वो प्रसन्न होंगे हमारे उस वक्तव्य से और आके वहां वोट करेंगे. तो ऐसा है नहीं. मुंबई के लोग बहुत जागरूक हैं, चाहे मराठी हो, चाहे उत्तर भारतीय हो, चाहे परप्रांतीय तो हो, ये चाहे बिहार साउथ के के. चुनाव के लिए हो रहा है ऐसा आपका कहना है? ऐसा भी हो सकता है. उनके पर्सनल जो उनके क्षेत्र के लोग मी गोपाळ शेट्टींकडे जाऊ इच्छितो. गोपाळ शेट्टीजी, आता सध्याचं वातावरण तुम्ही पाहताय आणि तुम्ही ज्या वेळेला राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेला साधारण असंच वातावरण होतं. शिवसेनेचा त्यावेळेला जन्म होत होता आणि त्यावेळेला एक आक्रमक संघटना म्हणून शिवसेना आकाराला येत होती. आत्ताचं वातावरण आणि त्यावेळेचं वातावरण तुम्ही कसं ऍडजस्ट करून घेतलं या महाराष्ट्रात स्वतःला? मी हे मांडण्याच्या आधी थोडा मागे जाऊ इच्छितो, कारण ह्या सर्व घडामोडी मी गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय. कुठे चूक झाली आहे किंवा कुठे समजण्यामध्ये कमीपणा होऊन गेला त्याच्यावरती कोणी विचारच करत नाही किंवा त्याच्यावरती कोणी बोलत नाही. कारण ह्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे पार्लमेंटमध्ये. न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्यावेळी आलं, मला इतकं समाधान वाटलं की इतका मोठा विषय कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता केंद्रात मंजुरी दिली. म्हणजे त्यावेळी कोणाचा विरोध नव्हता, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही राज्यातून विरोध नव्हता. ठीक आहे, केंद्राने तो बिल पास केला. आपण महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रात त्यावेळी महाविकास आघाडीचा सरकार होता, उद्धवजी मुख्यमंत्री होते. बरोबर. उद्धवजीने एक समितीची स्थापना केली. त्या समितीमध्ये बुद्धिमान लोक होते. देवेंद्रजींनी सर्व गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यावेळीही ह्या गोष्टी समोर आल्या नाही का आपण पहिलीपासून शिकवायला पाहिजे का तिसरीपासून शिकवायला पाहिजे किंवा 5वीपासून शिकवायला पाहिजे. ह्या जर गोष्टी आल्या असत्या तर मग महाराष्ट्राला जे देवेंद्रजींनी जो नवीन GR काढला ती काढण्याची आवश्यकताच पडली नसती. आपण चर्चा केली असतं ना काय करायचं म्हणून. का त्यावेळी सुद्धा ही गोष्ट समोर नाही आली. समोर कधी आली? हे नवीन GR आल्याच्याही काही दिवसानंतर आलं आणि त्याचा एक खूप मोठा विरोध झाला. मला वाटतं की ह्या 2 स्टेजवरती सुरुवातीला जर झाला असता तर ह्या सर्व आता जे काही घडतात ते घडलंच नसतं. बरोबर आहे. आता केंद्राची जी पॉलिसी एकदम किती स्पष्ट आहे. ते अंग्रेजी हे अनिवार्य न करताना अनिवार्य झालेली आहे.
या बाबतीत तर कुठल्याही राज्यात किंवा कुठल्याही गेल्या भाषेत 25 वर्षांपासून महाराष्ट्रात सुद्धा पहिलीपासून आहे इंग्लिश आहे. कोणी त्याचा विरोध करत नाही. महाराष्ट्रात मराठी हे अनिवार्य किंवा सक्तीचं असायला पाहिजे. देवेंद्रजींनी ठासून एक वेळा नाही तर अनेक वेळा सांगितलं. देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं लोकल फॉर वोकल. त्या राज्यातल्या लोकांनी ते भाषा शिकायला पाहिजे. याला प्रायोरिटी आहे. म्हणजे तिथेही कुठेच वाद नाही आहे. बरोबर आहे ना. आता माझा एक प्रश्न आहे, जनरल मी विचारतो. महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांना मराठी हे कंपल्सरी आहे. गोपाल शेट्टीलाही कंपल्सरी आहे. ह्या बसलेल्या सर्व लोकांना कंपल्सरी आहे. एक भाषा मराठी झाली. दुसरी भाषा अंग्रेजी आपण स्वतःहून कंपल्सरी करून घेतलं सर्वांनी. आता तिसरी भाषा कुठली निवडणार? कारण तिसरी भाषा राष्ट्रीय भाषाच आपल्याला निवडायचं आहे. विदेशी भाषा एक अंग्रेजी सर्वांनी स्वीकारलेली आहे. तिसरी भाषा आपल्या देशातलीच भाषा कोणाला तरी स्वीकारायची आहे. तर कुठली भाषा स्वीकारायची हे जर विचार सर्वांनी मिळून केला तर विषयात काय फारसा काय उरतच नाही आहे. फारसा काय उरत नाही. दुसरा जो मुद्दा तुम्ही मला विचारला, 1968 पासून शिवसेनेचं ज्यावेळी स्थापना झालं, शिवसेनेचा ज्यावेळी स्थापना झाला तर परत एक भाषेला घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. सर्व राज्यातल्या लोकांना त्या भाषेसाठी लढण्याचा झटण्याचा अधिकार आहे. तिथून सुरुवात झालं. परंतु देशहित लक्षात घेऊन पुढच्या काळात पण आपण सर्व लोकांनी पाहिलं जे काय झालेलं गेलं विसरून सर्व एक जुटीने आपण नांदायला लागलो. खूप पुढे आपण लोकांनी प्रवास केला आणि आता जग पुढे गेलं आहे. मानवी जीव पण खूप पुढे गेलेला आहे आणि आपण आता कुठल्या गोष्टीवरती चर्चा करतो. आणि म्हणून मी माझ्या स्वतःच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पण सांगितलं, महाराष्ट्राच्या बाबतीत इथे काय व्हायला पाहिजे किती नाही व्हायला पाहिजे त्याचा खूप स्पष्टपणे देवेंद्रजींनी खुलासा केलेला आहे. किंवा काही गोष्टीचा आणखीन खुलासा करण्याची आवश्यकता असेल तर ते सक्षम आहे. बाहेरच्या लोकांनी फारसा याच्यात पडू नये असं मी माझं वक्तव्य खूप आधीच दिलेलं आहे. बरोबर ना. बरोबर. इथे लोक आहेत ना सक्षम. इथे लोक आहेत. मग तर कोणी निशिकांत दुबे असो किंवा दुबेजी असो किंवा आणखीन कोणी असो त्या लोकांनी इतक्या लवकर ह्याच्यामध्ये उडी घेण्याची आवश्यकता नाही. कारण इकडच्या लोकांना शांतपणे राहून द्या. इथे तिथं कुठल्याही प्रकारचा भाषाचा फार काय प्रॉब्लेम नाही आहे. आता आंदोलन झाला उद्धवजींचं आणि राज ठाकरेजींचं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मनाने माघार घेतलं ना. आता माघार घेऊन तो प्रश्न पुढे येणाऱ्या काळामध्ये कसं पुढे जाईल ते आपण सर्व त्याचे साक्षी आहोत. आपण पाहणार आहोत. आता तो आपण पुन्हा पहिलीपासून करायचं का तिसरीपासून करायचं का पाचवीपासून करायचं ह्याच्याबद्दल चर्चा करतील ना बुद्धिमान लोक. बाहेरच्या लोकांनी ह्याच्यात फारसं पडलं नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. राजकारण करण्याची गरज नाहीये. त्याच्यात बुद्धिमान लोक किंवा जे समिती नेमलेली आहे ती आपल्या शिफारसी दिल्या आणि त्यानुसार निर्णय होईल असं तुमचं म्हणणं आहे. सप्राजी, मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे. आता गोपाळ शेट्टी साहेबांनी जो उल्लेख केलेला आहे की या तिसरी भाषा म्हणून हिंदीला आक्षेप का आहे. जर तिसरी भाषा म्हणून एक सर्वसमावेशक भाषा म्हणून हिंदीचा वापर होत असेल तर त्यात गैर काय. पण पर्याय असताना म्हणजे NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पर्याय आहेत. 5 ते 6 भाषांचे पर्याय आहेत. पाली आहे, मैथिली आहे किंवा इतर संस्कृत आहे. तर विद्यार्थ्यांना ते ठरवू द्या. पण 1ली ते 5वी मध्ये विद्यार्थी तितक्या संस्कारक्षम वयात असतात की त्यांचा गोंधळ उडण्याची पण शक्यता आहे. असा एक मुद्दा मांडला जातो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मराठीमध्ये शिक्षा हा शब्द, हिंदीमध्ये शिक्षा हा शब्द, याचा दोघांचे अर्थ वेगळे आहेत. असं असताना त्यांचा गोंधळ उडू नये म्हणून भाषा नसेल तर उलट अधिक उपयोगाचं असं तुम्हाला वाटेल. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे आणि मराठी भाषेचा नक्की महाराष्ट्रात सन्मान झालेला पाहिजे. विषय हा कुठून आला आणि कुठपर्यंत गेला आता सर्व आपण विचारवंतांनी या ठिकाणी आपण सर्व बोललेले आहोत. आपण महाराष्ट्राचा आणि उत्तर प्रदेशाचा इतिहास ही या ठिकाणी चर्चा झालेली आहे. पण मी तुम्हाला आठवण करू इच्छितो, भैयाजी जोशी आले होते मुंबईत काही महिने अगोदर. ते काय बोलले होते की मराठी मुंबईत अनिवार्य नाही. तिथून हा विषय सुरू झाला. त्याच्यानंतर हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशन म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना अतिशय घाई लागली होती असं मला वाटतोय. कारण गुजरातमध्ये जिथून मोदी आणि अमित शहा आले, ज्यांनी NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बनवली, तिथे का लागू केली? त्या गुजरातमध्ये लागू झालेली नाही. पण महाराष्ट्रात लागू करण्याची घाई आदरणीय मुख्यमंत्र्यांना झाली का, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही लागू केली पण त्यामध्ये नंतर अजित पवारांची स्टेटमेंट बघा. त्यांचा आपसात महायुतीमध्ये एक विचार नव्हता ना, म्हणून अजित पवार बोलले की हा योग्य नाही. आणि मग तुम्ही काय केलं, तुम्हाला लक्षात आला की हा आमचा सेल्फ गोल झालेला आहे. मग तुम्ही U-टर्न घेतला. U-टर्न घेतल्यानंतर तुम्ही काय केलं, 2 मंत्र्यांना पुढे केलं, नितेश राणे आणि आशिष शेलार यांना पुढे केलं. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्दामध्ये आणला.
मग काय झालं, तिथे त्यांना कळलं की आता हिट विकेट झालोय, कारण आशिष शेलारनी ती तुलना केली पहलगामच्या आतंक्या म्हणजे अतिरेकी जे आहेत त्यांनी धर्म त्यांच्यासोबत विचारून तुलना गोळ्या केली. घातल्या आणि इथे भाषा विचारून मारलं हा. जात आहे. मग तिथे भाजप हिट विकेट झाली. मग आले निशिकांत दुबे हे मला असं वाटतंय की मिसगाइडेड मिसाईल आहेत भाजपचे. हा मिसगाइडेड मिसाईल कुठेही जातो. आणि भाई तुम्ही आहात कुठे, झारखंडला आहात, बिहारला आहात, तुम्हाला तिकडच्या राजकारण इथे महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे का? मग त्याचा विरोध मुख्यमंत्र्यांना करावा लागला. म्हणजे मुख्यमंत्र्यांना डॅमेज कंट्रोल करावी लागली, इतर नेत्यांना डॅमेज कंट्रोल करावी लागली. हा सर्व जो प्रकरण आहे हा कुठे ना कुठे जे गैर मराठी आहेत किंवा जे मराठी आहेत त्याच्यामध्ये जो वाद दिसतोय तो वाद वाढत चाललाय. हे झालं नाही पाहिजे, माझा हा म्हणणं आहे. अगदी. आणि दुसरा विषय असा आहे की हा आता हल्ली नाही सुरू झालेला विषय. म्हणजे आपण बघितलं की जेव्हा शासन होता, आदरणीय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होते, अनेक प्रकल्प मुंबईवरून महाराष्ट्रावरून बाहेर गेले, गुजरातला गेले. तो फॉक्सकॉनच्या असू द्या किंवा टाटा एअरबसच्या असू द्या, असे 11 की 12 प्रकरण, जवळजवळ 15 लाख कोटीचे प्रकरण महाराष्ट्रातून बाहेर गेले. लोकांच्या मनात संशय आला की हे प्रकरण गुजरातला काय चाललेत. तो डायमंडचा ब्रोज तो इथून बाहेर का चालला. तो आपला सिंधुदुर्गमध्ये होणारा एक प्रोजेक्ट जो होता तो टुरिझमचा प्रोजेक्ट म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाविरोधात बोलण्याची इथल्या नेत्यांची टाप नाही आणि म्हणून हे सगळं होत आहे. माझं असं म्हणणं आहे की हा विषय आता सुरू नाही झालाय. हा भैयाजी जोशी किंवा त्याच्या अगोदरचा मी विषय सांगतोय. एकनाथ शिंदे जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हातला विषय मग हळूहळू वाढत चाललाय आणि इथे येऊन थांबलाय आता. अगदी. या चर्चेमध्ये माझ्यासोबत राजन सिंग भाजपचे आमदार हे सुद्धा सहभागी झाले. सिंग साहेब, आपलं स्वागत आहे. तुमच्याकडेच येतो प्रश्नासाठी. आता जो आरोप केला जातोय की अकारण हा वाद वाढवला जातोय, म्हणजे जिथे गरज नाहीये तिथे सुद्धा भाजप अट्टहासाने हिंदी लागू करू पाहते, काय उत्तर आहे तुमचं? भाजपाने हिंदी लागू केलंच नाही. कुठे केलाय लागू? आता मागे घेतलाय निर्णय मागे घेतला ना. ते फक्त हे होता की हिंदी शिकायचं, ज्याला शिकायचं आहे तो शिका, ज्याला नाही शिकायचं नाही शिकू शकतात. परंतु ते मागे घेतला ना. पण अजूनही पूर्णतः मागे घेतला गेलेला नाही. नरेंद्र जाधव यांची समिती आहे, ती शिफारस करेल. उद्या त्या समितीने जर शिफारस केली हिंदी लागू करा तर पुन्हा हा निर्णय होऊ शकतो. नाही, असा नाही आहे. तो समिती शिफारस करणार असा आम्ही कसा हे बोलू शकतो की हे शिफारस करणार आहे? माझा होऊ शकतोय. सिंग साहेब, माझा ऐका, फक्त माझा प्रश्न आहे का, माझं म्हणणं असं आहे की जर मराठी जनांचा या सगळ्या निर्णयाला विरोध असेल आणि गेल्या काही दिवसात तो प्रकर्षानं दिसून आलाय, असं असताना राज्य सरकार का अट्टहास करतंय हा निर्णय लागू करण्याचा? नाही, राज्य सरकारने अट्टहास केलाच नाही, मागे घेतला. राज्य सरकारने मागे घेतलेला आहे. परंतु ज्या लोकांना आपली पोळी भाजायचं आहे, ह्याच्यामध्ये हिंदी मराठी करायचं आहे, ते आपलं करत आहे. आणि ज्याला जे आरोप लावायचा आहे, सरकारवर आरोप लावणार फार इझी असतात. ते आरोप लावणारे तुम्ही हमी देताय की हा निर्णय पुन्हा लागू होणार नाही हिंदी सक्तीचा? नाही, मला संपूर्ण 100% असा वाटतो की हिंदी सक्ती होतीच नाही. हिंदी सक्ती होतीच नाही. हिंदी ज्याला शिकायचं आहे त्याच्यासाठी होत आहे. निरुपमजी, मी तुमच्याकडे येतो. पांडेजी, निरुपमजी, आता जो सप्रा साहेबांनी मुद्दा मांडलेला आहे, मतांचं ध्रुवीकरण करण्याचा एक त्यांच्या बोलण्यातनं तो शब्द जरी आला नसला तरी एकूण जो प्रयत्न दिसतोय सरकारचा किंवा सरकारमधल्या पक्षांचा, तो महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. मला असं वाटत नाही. कारण जेव्हा डॉक्टर मशेलकर कमिटीची रिपोर्ट आली होती तेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि त्यांची रिपोर्टमध्ये असा प्रावधान होता, अशी सिफारिश होती की हिंदीची सक्तीची पढाई झाली पाहिजे होती ना. आणि उद्धवजींनी अप्रूव्ह केली त्या कमिटीची रिपोर्ट, सिफारिश त्यांनी जो रिकमेंडेशन होता त्यांनी ऍक्सेप्ट केलं. आमचे सरकार फडणवीसजी जेव्हा चीफ मिनिस्टर झालेत आणि तेव्हा जेव्हा फडणवीसजी तर्फे एक NEP ला इम्प्लिमेंट करण्याचा एक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा हिंदीची सक्तीची व्यवस्था नव्हती. हिंदी एक ऐच्छिक भाषा म्हणून तुम्ही शिकू शकता. आता तुम्ही सांगू शकता हिंदी का, मैथिली का नाही, तेलुगू का नाही, कन्नड का नाही, तुम्ही सांगू शकता. पण असं आहे, शासकीय स्कूलमध्ये प्रत्येक लँग्वेजचा एक टीचर पाहिजे.
समजा एक स्कूलमध्ये 20 या 25 या 100 मराठी स्टुडंट आहेत, त्यांना त्यांची पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा अंग्रेजी शिकणार आणि तिसरी भाषा समजा 100 मध्ये 90 लोक सांगणार की आम्हाला हिंदी शिकायचं आहे आणि 5 लोक सांगणार की आम्हाला मैथिली शिकायचं आहे आणि समजा 2-3 सांगणार की तेलुगू शिकायचं. किती टीचर तुम्ही आणणार तिकडे? गोंधळ वाढत जाईल. गोंधळ होईल ना. तर यासाठी याच्या काय गरज आहे बाबा? हिंदी एक राष्ट्रीय भाषा आहे, सर्वांना मान्य केला पाहिजे, याच्यामध्ये काही गैर नाही. हिंदी जास्त लोक बोलतात. जो गैर हिंदी भाषी लोक आहेत ते पण जरा समजा त्यांना इंग्रजी येत नाही, तो हिंदीमध्ये कम्युनिकेट करतात. तो एवढा हिंदीचा विरोध का आम्हाला समजत नाही. जेव्हा शासनातर्फे असा स्पष्ट झालेला आहे की आम्ही सक्तीच्या काही व्यवस्था करत नाही, हिंदी सख्तपणे तुम्हाला शिकवण्याची काही व्यवस्था नाही आहे, हिंदी ऐच्छिक भाषा म्हणून राहील, तर थोडाफार तुम्ही जो आमचे स्टुडंट आहेत, त्यांचे पालक वर्ग आहेत, त्यांच्यामध्ये त्यांच्याशी पण विचार करा तुम्ही. हिंदी या देशाची भाषा आहे, समजून घ्या. या देशाची भाषाचा विरोध करणं आणि अंग्रेजीला सपोर्ट करणं, आणि तुमचे मुलं काय करतात? स्पॅनिश शिकतात, फ्रेंच शिकतात, इटालियन भाषा शिकतात. पण त्याला सक्ती नाहीये निरुपमजी. तो ऐच्छिक भाषा आहे ना. हा, जो बॉम्बे स्कॉटिश मध्ये जे पढ़ाई करतात, जर्मन शिकणं, त्यांनी स्पॅनिश फ्रेंच शिकणं, शिकला, स्पॅनिश शिकला, ही ऐच्छिक आहे. आणि त्याचप्रमाणे ते त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात शिकतात. पहिलीपासून शिकवण्याची काय गरज आहे? हा मुद्दा. अच्छा, पूर्वी पण सांगितलं, पहिलीपासून की 5वी पासून हा एक छोटासा वादचा विषय आहे आणि या विषयासाठी एक मोठा आंदोलन करण्याची काही गरज नाही. हा विषय एक प्रशासनिक विषय आहे. प्रशासनिक विषयाचा समाधान होऊ शकतो टेबलावर बसून. पांडेजी, तुम्ही मुद्दा मांडा, मी दोघांकडे जाणार आहे. मुळात विषय असा आहे की NEPची पॉलिसी जेव्हा आली होती, आता एका वक्त्याने सांगितलं की त्यावेळेस गोपालजींनी सांगितलं, स्वतः गोपाल शेट्टी तिथे खासदार होते. की ती केंद्राने पारित केली आणि महाराष्ट्र सरकारकडे आली. तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते राज्याचे. मी आता हे काही प्रूफ आणले DGPRचे. जर हे जर तुम्ही वाचलं, नाही, पण याच्यावर ऐका ना. खल झालेला आहे नाही, संजय एक मिनिट, पांडेजी. ऐका ना. त्यांचं ऐका, असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीची शिफारस केली होती. पण सन्मान्य मुख्यमंत्री, बघा, सरकार येतं, सरकार जातं, पण सरकारची एक प्रोसेस आहे ती चालू राहते. पारित कोणी केला कायदा? उद्धव ठाकरेंनी, बरोबर आहे, जेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर जे म्हणणं आहे, मी बरोबर म्हणत नाही, त्यांचं जे म्हणणं आहे ते मी तुला सांगतो. दुबे पण आहे तिथे. हा, बोला. ऐका ना, एक माझं होऊ द्या, मग तुमचं की तो कायदा त्यांनी पारित केला. त्यानंतर जेव्हा देवेंद्रजींची सरकार आली, त्या आमच्या सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मराठी सक्तीची केली आणि हा GR रद्द केला. पण आता मला सांगा, हे एवढं मोठं आंदोलन करतायत, स्वतःच्या काढलेल्या कायद्याच्या विरोधात जो GR जो कायदा देवेंद्रजींनी रद्द केला, काढला कोणी? उद्धवजींनी. आंदोलन कोण करतायत? उद्धव ठाकरे. हे कसं महाराष्ट्राला पटणार आहे? पण याच्यावर ठाकरे गटाचा असा युक्तिवाद आहे की फक्त माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला होता, त्यातल्या शिफारसींची अंमलबजावणी केली नव्हती. माझं म्हणणं बरोबर आहे? हो, बोला दुबेजी. कोणाला गैरसमज होऊ नये, आम्ही हिंदीचे विरोधी नाही. आम्ही स्वतः हिंदी बोलतो, हिंदी गाणे ऐकतो, हिंदी मूवी बघतो. विषय हे नाही. हे जे बार माशेलकर सरांचे रिपोर्टचे हवाला देत आहे, मला हे सांगा की GR कुठं आहे? जर आमचे मुख्यमंत्री तेव्हा साईन केले होते आणि यांच्या म्हण आहे की आम्ही हिंदीचे सक्तीची शिफारिश करत होतो, शिफारिशची कॉपी कुठं आहे? अरे, तुमच्याकडे जे GR होता, असल GR, ते तुम्ही कॅन्सल केले. कोणामुळे? ते फोटो दाखवा. एक मिनिट. कोणामुळे? तुम्ही काय म्हटलं आता? स्वीकारली होती, म्हणजे ते शिफारिश अहवालसाठी आम्ही हातामध्ये घेऊन त्यांच्या जे निर्णय होता की ठीक आहे आम्हाला कडे द्या, आम्ही बघतो. अंमलबजावणी झाली नव्हती. एक मिनिट, किती मोठा समज आहे लोकांना, म्हणजे असा नाही केला पाहिजे. पहिली चीज. दुसरी चीज, आमचे 2 नेते ठाकरे बंधू मंचावर आले, आंदोलन करायचं ठरवलं. मुख्यमंत्री साहेबांनी GR मागे घेतला, म्हणजे रद्द केला किंवा स्थगिती दिली. कसा? म्हणजे काय? जर आम्ही आंदोलन केले नसते, जर आम्ही लोकांमध्ये जाऊन हे विचार न केला असता की याची गरज आहे का, तर काय हे जे विद्यमान सरकार आहे, जे मुख्यमंत्री साहेब आहेत, त्या GR मागे घेतला असता का? हेच म्हणायचं. किती सब्जेक्ट साठी आम्हाला आंदोलन करावं लागेल? प्रत्येक सब्जेक्टसाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल? निशिकांत दुबेच्या निरस्करणासाठी पण आम्हाला आंदोलन करावं लागेल? हे आम्हाला विचारायचे आहे. पांडेजी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गटाच्या शिफारशींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादरीकरण, शिफारशी आणि सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन मार्फत कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री आता मी महाराष्ट्र तोच म्हणतोय, हा मुद्दा हा केलेली आहे आणि येईल येईल याच्यात आणि फरक आहे. केला. हा मला असं वाटतं हा भूतकाळ, भविष्यकाळ, पांडेजी, वर्तमान मला असं वाटतं हा मुद्दा आता पूर्ण क्लिअर झालेला आहे, करण्यात येईल. त्याची येईल. कुठेही अशी हमी पण दिलेली येईल नाही. म्हणजे- सप्राजी तुमचा काहीतरी मुद्दा होता. नाही, हे भाजपवाल्यांना समजलं पाहिजे काय म्हटलेलं आहे. त्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की करण्यात येईल किंवा नाही येईल ते नंतरचा भाग आहे, तो असं म्हणलेला आहे. विषय असा आहे की नवीन शासनाला, नवीन सरकारने कमीत कमी जे स्टेक होल्डर आहेत, चला उद्धव ठाकरे साहेबांकडून चुकी झाली असेल किंवा मशिलकरकडून चुकी झाली असेल, हो तुम्ही नवीन शासन आलाय ना, गव्हर्नमेंट विथ अ डिफरन्स तुम्ही म्हणतात, तर तुम्ही स्टेक होल्डरशी कन्सल्ट तरी करा. हा विषय फक्त राजकीय पक्षांचा नाही आहे. हा विषय असा आहे की जे पेरेंट्स आहेत, जे पालक आहेत, त्यांचा विषय आहे. ते आलेत आमच्या ऑफिसमध्ये, प्रत्येक नेत्यांच्या ऑफिसमध्ये, आणि ते म्हणाले की बाबा फर्स्ट स्टँडर्ड पासून हा अगदी चुकीचा आहे. लहान मुलं आहेत ते कसे समजणार पण जनमताचा हिंदी, मराठी? सुद्धा- हो, जनमताचा विषय होता. लोकांचं म्हणणं होता की हे होऊ नये. आम्ही लोकांची आवाज ती पुढे घेऊन गेले आम्ही. निरुपम साहेबांना काहीतरी मुद्दा मांडायचा, मी चर्चा पुढे नेणार आहे. जो शासनचा शासकीय कामकाज असतो, सरकारतर्फे वेगवेगळ्या विषयावर समितीची नेमणूक होते आणि समितीतर्फे एक शिफारशी जो रिकमेंडेशन्स आणि रिपोर्ट ते सादर करतात. समजा सरकारला समितीची रिपोर्ट मान्य नाही आहे, तो रिपोर्ट रिजेक्ट करतात, त्यांची शिफारस रिजेक्ट करतात. मान्य आहे तो स्वीकार करतात आणि पुढे त्यांचे जो अधिकारी वर्ग आहे ते त्याला त्यांच्या अंमलबजावणी करतात. अगदी बरोबर. म्हणजे माननीय उद्धवजींनी स्वीकार केला डॉक्टर तो. मसेलकर कमिटीची रिपोर्ट मान्य केली, म्हणजे त्याच्यामध्ये हिंदी सक्तीचा जो प्रस्ताव होता त्या स्वीकार केला. तुम्ही सांगा ना की आम्ही हिंदी विरोधी नाही, आम्ही स्वीकार केला होता. नाही, पण नाही, आता बीएमसीच्या निवडणूक आहे, तो आता आम्हाला जरा मराठीचा मुद्दा पुढे नाही, आणायचा. नाही. सांगून ठेवा ना, काय हरकत आहे? निरुपमजी आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की हा मुद्दा मी क्लिअर करतो. या मुद्द्यावर आपण फार चर्चा रेंगाळत ठेवणं योग्य नव्हे, कारण हा मुद्दा तसा गैरलागू आहे. हा मुद्दा असा आहे की स्वीकार करतोय असं त्यांनी मान्य केलं होतं, याची कारवाई करण्यात येईल अशा स्वरूपाचं आश्वासनही दिलं होतं, पण अंमलबजावणी झाली होती. माझं मत आहे की हा आता मुद्दा पुरेसा क्लिअर झालाय. मी ही चर्चा थोडीशी पुढे नेऊ इच्छितो. गोपाळ शेट्टी, तुम्हाला प्रश्न माझा असा आहे की असा एक आरोप केला जातोय की भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्ववादी अजेंडा रेटण्यासाठी हिंदी ही सर्वत्र पसरली जावी देशभरात, म्हणून हा सगळा अजेंडा पुढे आणला जातोय आणि ही सक्ती केली जाते. हा जर एजेंडा असेल तर ह्याच्यावरती एक मोठा डिबेट होऊ शकतो. आपण इतक्या लोकांनी थोड्या वेळामध्ये चर्चा करून उगाच त्याच्यातून काय निष्पन्न होणार नाही. आणि नाही, म्हणजे हा आरोप तुम्हाला पटतो का? हिंदुत्वाबद्दल तर फारसा काही काँग्रेसचा सोडलेला बाकी कोणाचा विरोध नाही. म्हणजे हिंदुत्वाबद्दल राज ठाकरेजींचा किंवा उद्धवजींचा तुम्ही राजकीय विरोध नाही. पक्षांबद्दल बोलताय. राजकीय पक्ष, आपण चर्चा इथे राजकीय पक्षाच्या बाबतीतच चर्चा करायला बसलोय ना. नाही, एक मोठा असा वर्ग आहे देशभरातला की जो हिंदुत्ववादी विचारधारा मानत नाही, म्हणून मी तुम्हाला मोठा नाहीये. हा. मोठा वर्ग हिंदुत्वाला मानणार आहे. यावर वाद असेल. आपला देश हिंदुत्वाच्या आधारावरती पुढे जाणारा देश आहे. त्यात एक छोटा एक वर्ग मानत नाही हे मला मान्य आहे, परंतु मोठा वर्ग हिंदुत्वाला मानतात. आणि त्याच्यामध्ये उद्धवजी आणि राज ठाकरेजी आहेत. आणि महाराष्ट्र जवळजवळ 100% आहे असं मी म्हणेन. महाराष्ट्र जवळजवळ 100% आहे. चर्चा इथे आली का बाबा बुद्धिवंतांची समिती नेमली, त्या लोकांनी शिफारसी दिली, त्या शिफारसीला ॲक्सेप्ट केलं, असं एकदम क्लिअर आहे. इम्प्लिमेंट झालं नाही. आता इम्प्लिमेंट झालं नाही तर सरकार असतं तर उद्धवजींचं तर त्यांनीच इम्प्लिमेंट केलं असतं. आता ते सरकारमध्ये नाही आहेत तर नवीन आलेल्या सरकारचाही दायित्व होतो ते इम्प्लिमेंट करायचं. मी थोडा हे इथे मुद्दा मांडेन. चला त्यांनी शिफारसी दिली, तुम्ही ॲक्सेप्ट केलं नाही असं आपण म्हणूया. नवीन सरकार आल्यानंतर काय तुम्ही अमेंडमेंट दिलं का बाबा त्या सरकारने हे सुचवलं होतं परंतु आम्हाला हे मान्य नाही. असं काय असेल तर लोकांसमोर येऊन द्या, कारण मलाही माहीत नाही. असं काही झालेलं नाही आहे. आता देवेंद्रजींनी ते इम्प्लिमेंट करायचं ठरवलं, GR काढून इम्प्लिमेंट करायचं ठरवलं ना. शेवटी एक निर्णय तर करावा लागेल ना आपल्याला. आता चर्चा हे आला भाऊ गुजरातनी नाही केलं तर महाराष्ट्राने काय करायचं. महाराष्ट्र सर्व बाबतीत आपण 1 नंबरला आहोत हे आपण सर्वजण म्हणतो. या बाबतीत तर महाराष्ट्रात कोणी म्हणत नाही ना आपण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्थानावरती. महाराष्ट्र सर्व बाबतीत जर 1 नंबरमध्ये असेल तर या बाबतीत पण महाराष्ट्राला पुढे 1 नंबरमध्ये जायलाच पाहिजे.
द्यायलाच पाहिजे. आता आणि तुम्ही ते महाराष्ट्राने इम्प्लिमेंट केलं. तुम्ही जो इम्प्लिमेंट मुद्दा मांडताय नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा हो. की ती लागू करणं एक अपरिहार्यता होती आणि म्हणून तो लागू करण्यात आलेला हो आहे. ना. पण अनेक राज्यांमध्ये तसं नाहीये. गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही आहे किंवा इतर ठिकाणी पण हिंदी सक्तीची नाही. असं असताना महाराष्ट्रात का हा मुद्दा आहे? नाही, महाराष्ट्रात आपण लोकांनी समिती नेमली, त्या समितीने शिफारशी दिली. पण आता जर जनतेचा त्याला रेटा असेल आणि जनतेला नको असेल तर सरकार का अट्टास करत आहे? दुबेजी, नाही, पण आता विषय असा सरकार आहे की ह्या इतक्या अति महत्वाच्या विषयावर तुम्ही जनमतचा काय आदर करणार की नाही? जर जनमत 13 कोटी जनता हे म्हणत आहे की ही वेळ नाही, थोडा आम्हाला वेळ द्या, आमचे मुलं 6-7 वर्ष 8-10 वर्ष झाले तर आम्ही 100% शिकू, तर तुम्हाला काय हे मान्य नाही? म्हणजे तुम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे तर तुम्ही काही पण करणार? म्हणजे तुम्हाला राजकारण करायचं आहे, तुम्ही राजकारण करा, पण हिंदी त्या मुलांना ज्यांची वय 5-6 वर्ष आहे, सोलापूरच्या, कोल्हापूरच्या, साताऱ्याच्या गावामध्ये बसून त्यांना हिंदी शिकवायची परिस्थितीमध्ये ते आहेत का? स्कूलच्या इन्फ्रा असा आहेत का? शिक्षणाची अशी सगळं व्यवस्था आहेत का? हे सगळ्यांना समजण्यासाठी तुम्हाला एक जनमत करावा लागेल. हां, जनमत झाला, तुम्ही 100% करा ना, कोणी विरोध करू शकता नाही. ह्या मुद्दा घेऊन 2 ठाकरे बंधू एकाच मंचावर आले, हे महत्वाचा विषय आहे की यांच्या पोटामध्ये दुखत आहे की यांच्या विषय फेल झाला आणि यांच्या विषय फेल झाला तर आम्हाला रागात मराठी हा मुद्दाच नाही आहे. मुळात मराठी हा मुद्दाच नाही. मुद्दा फक्त मुंबई महानगरपालिका आहे. एकदम क्लिअर. हा अकारण वाद पेटवला जातो. आकारण म्हणजे संपूर्ण आकारण. आता हे म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी असं केलं, उद्धव ठाकरेंनी तसं केलं, तर वर्ल्डचे बेस्ट सीएम त्यांनी स्वतःला डिक्लेअरच करून टाकलंय. पण ज्या शिफारशी जर तुम्ही एवढेच मराठी प्रेमी असता तर त्यावेळेस तुम्ही ती सक्ती काय माशिलकर रिपोर्टची सांगितलं असतं का याच्यामध्ये हिंदी काढून बरं टाका? माझा का नाही काढलं? माझा चर्चेचा एक वेळ मिनिट, संपत एक आला. मिनिट. सरकार गेली, कुठलीही सरकार, जसं गोपालभाईंनी सांगितलं, सरकार गेली तरी सरकारची व्यवस्था ती चालूच असते. ती एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये जेव्हा GR काढण्याची वेळ आली, आम्ही तो GR मागे घेतला आणि आम्ही जेव्हा तो GR काढला तेव्हा मराठीची सक्तीची केली, हिंदी सक्तीची नाही केली. ह्याच्यावर कोणी उत्तर द्यायला तयार नाही. बरं, हे राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, पण आता या निमित्तानं एक वाद समोर आला, तो मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो आणि मुंबईत किंवा महाराष्ट्रात जी एक सोशल हार्मनी आहे त्याला धक्का पोहोचतोय. मला तुम्हा सगळ्यांकडनं, माझा वेळ संपत आला, अगदी 2-2 ओळीत उत्तर द्या. मला तुम्हा सगळ्यांकडनं मराठी माणसाबद्दल तुम्हाला काय वाटतं? 2-2 ओळीत. पांडेजी, तुमच्यापासून सुरू करा. आम्ही, जसं मी सुरुवातीला सांगितलं, शिवछत्रपतींचा वारसा, त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही महाराष्ट्रात आणि ह्या देशात राहत आहोत आणि त्यांनाही जो आम्हाला विचार दिला त्याच्याप्रमाणे ह्या भारतातला प्रत्येक नागरिक हा माझा बंधू आहे, हा माझा भाऊ आहे आणि त्याच्यासोबत नांदायला मला कुठे काही आक्षेप, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा लोकांचा निषेध करीन जे भाषाच्या नावावर 2 समाजांमध्ये, हिंदूंमध्ये भेदाभेद करतात. निरुपमजी. महाराष्ट्र आमच्या, मुंबई आमच्या घर आहे. मी जन्माने बिहारी आहे पण कर्माने मराठी माणूस आहे आणि आम्ही सगळे जो मराठी आणि गैर मराठी लोक आहेत त्यांच्या बरोबर राहतो आणि असाच राहायला पाहिजे. महाराष्ट्रात एक चांगला एक सामाजिक सद्भावचा वातावरण राहिला पाहिजे ही अपेक्षा आहे सर्वांची. सप्राजी. मराठी रंगभूमी दालन झाला पाहिजे गिरगाव चौपाटीला आणि मराठी भाषा भवन हा झाला पाहिजे. सध्याच्या शासनाने ती फाईल मागे ठेवलेली आहे, ते त्वरित तो कार्य पूर्ण केलं पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही मराठी आहोत आणि मी प्रत्येक मराठ्यांना सांगतोय की तुम्ही जर तुम्ही मर्द मराठा आहात तर मी सर्द मराठा आहे. दुबेजी. विनोदजी, अगदी थोडक्यात. काय सांगू, मी ज्या पक्षामध्ये काम करतोय ते पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते, मराठी नेते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मी कार्यकर्ता आहे. तर मराठी बद्दल मला काय बोलायचं आहे? मी उत्तर भारतीय मराठी आहेत, मी गर्वातीन सांगतो. कमलेशजी. ये शरीर हिंदी है और इसके अंदर जो हृदय और श्वास है वो मराठी है. शेट्टी साहेब. मला वाटतं एकूण प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी उद्धवजींचा सन्मान केला. त्यांचा जो विचार होता तो महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धवजींचा त्याला विरोध झाला. परत त्याचा त्यांनी सन्मान केला आणि GR मागे घेतलं आणि आता लोकांवरती सोडलेलं आहे. माझा प्रश्न सिंपल आहे, महाराष्ट्रातील लोक मराठी कंपल्सरी आहे, इंग्लिश आपण लोकांनी स्वीकारलेली आहे, तिसरी भाषा कुठली स्वीकारायची? तर माझा आत्मविश्वास आहे का सर्वजण हिंदी स्वीकारतील. तिसरा कुठला पर्याय नाही. वेळ फार कमी मिळाला, पण कन्क्लुडिंग नोट तुमच्यापासून मराठी माणसाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
महाराष्ट्र हे शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची, संत एकनाथ महाराज तुकारामांची ही धरती आहे. आणि माझी तर 5वी पिढी आहे मुंबईत, महाराष्ट्रात. आणि जे मला आणि जे उत्तर भारतीला दिलेलं आहे, महाराष्ट्रानेच दिलेलं आहे, माझं असंच म्हणणं आहे. आणि इतका मोठा आम्हाला केलेला आहे, नगरसेवक केला, विरोधी पक्ष नेता केला, आमदार केला, हे महाराष्ट्रानेच केलं आहे. तर मराठीचं प्रेम आमचे एक नेते म्हणत होते की हिंदी माझी आई आहे, मराठी माझी मावशी आहे. मी तर पुढे जाऊन म्हणणार मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे. आणि हे वाद, आमचा प्रेम आहे मराठीवर. आणि जे वाद पेटवत आहे ना, हे की मराठी बोलणार नाही तर कानफडीच मारणार, असा लोकांचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो. अगदी तुमच्या या स्टेटमेंटवर मी ही चर्चा इथेच थांबवत आहे. मुंबईला मुंबई बनवण्यात किंवा एक मेगा सिटी बनवण्यात मराठी माणसाचं योगदान आहे, हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहेच. पण या मुंबईला मेगा सिटी बनवण्यात अमराठी भाषिकांच्या हातांचाही योगदान मोठं आहे, ते मान्य करावं लागेल. मुंबई हे एक स्वप्नांचं शहर आहे. मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला मुंबईमध्ये रोजगार मिळतो आणि त्याची स्वप्न पूर्ण होतात. तर मुंबईचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि हे वैशिष्ट्य कायम राहावं यासाठी मराठी विरुद्ध अमराठी असा वाद अकारण निर्माण करणं टाळलं पाहिजे आणि ते यापुढच्या काळात होईल हीच अपेक्षा करून हा शो इथेच थांबवतो. धन्यवाद.